अद्भुत चिंतनाची गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता आपले भरपूर व्हिडिओ येऊन गेले आहेत, म्हणजेच वसुबारस असेल, वसुबारस पूजेचं महत्त्व मांडणी, त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी धनतेरसला आपल्याला काय वस्तू खरेदी करायची आहेत, काय नाही करायचे आहेत, त्याचबरोबर त्याची पूजा मांडणी पण त्याची कशी करावी धनतेरसला म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची पण पूजा मांडणीचा व्हिडिओ काल आलेला आहे चॅनलवरती, ते जाऊन तुम्ही बघू शकता। आणि आता आपला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन, जे 12 नोव्हेंबरला रविवारी आलेलं आहे। तर या 12 नोव्हेंबरला रविवारी आपल्याला लक्ष्मीपूजन हे व्रत करायचं आहे। म्हणजेच आपण आता अलक्ष्मी घालवण्यासाठी जे दीपावली संचितची जी काही सेवा सांगितली होती मी सर्वप्रथम त्या बॉक्सची, ती सगळ्यांच्या घरात सुरू असेल अशी आशा करते। माझ्या पण घरात सुरू आहे। तर ती अलक्ष्मी आता आपण घराच्या बाहेर घालवतो आहे, पण ती घालवल्यानंतर आपल्याला म्हणजेच 12 नोव्हेंबरला संध्याकाळी लक्ष्मीपूजन करायचं आहे। तर ह्या लक्ष्मीपूजन म्हणजे काय, फक्त पूजा मांडणी करणे, लक्ष्मीची मूर्ती आणणे किंवा घरातल्या घरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा मांडणे, त्याची आरती करणे, नैवेद्य दाखवणे एवढंच नाही, तर या दिवशी काही आपल्याला म्हणजे केंद्राप्रमाणे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला लक्ष्मीपूजन याची पूजा मांडणी कशी करायला हवी त्याची पूर्ण शास्त्रोक्त पद्धत तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि त्याची पूजा मांडणी कशी करायची, कोणती देवता कशी मांडायची आहेत आपल्याला पूजेमध्ये, ते सर्व दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पूर्ण संकल्प कसा करायचा आहे, काय आपल्याला म्हणजे कुठल्या सेवा करायच्या आहेत, कशी शास्त्रोक्त पद्धतीने दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला कशी सेवा करायची आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, त्याचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्कीच कुठेच मध्ये स्किप करू नका। आणि जे कोण चॅनलवरती नवीन असतील ते नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, आता सांगते आहे, अतिशय महत्त्वाचा आणि पूर्ण पद्धत तुम्हाला दाखवणार आहे। आणि संकल्प कसा करायचा, कशा पद्धतीने सेवा करायच्या, आचमन कसं करायचं सगळं दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, इथे पूजा मांडणी तुम्हाला दिसत असेल, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरला आपल्याला संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून आपला सेवेंना सुरुवात करायची असते। त्याच्यामुळे आपल्याला ही जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला 5 वाजेपर्यंत पूर्ण तयार करून ठेवायची आहे, पूजा मांडणी करून ठेवायची आहे आपल्या देवघरासमोर। आणि त्यानंतर आपल्याला काही संकल्प करायचे असतात, सेवा करायच्या असतात, त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। फक्त पूजा मांडून आरती करणे, नैवेद्य दाखवणे एवढंच लक्ष्मीपूजनाचं महत्त्व नसतं, फटाके उडवणे एवढंच महत्त्व नसतं, तर आपल्याला काही सेवा पण करायच्या असतात। त्या कोणत्या करायच्या समोर सांगणारच आहे। आधी मी तुम्हाला पूजा मांडणी काय काय आणि कशी केली ती दाखवून देते। ही केंद्राप्रमाणे आहे, अशीच मांडणी दरवर्षी असते आणि आपल्या केंद्रात ही अशीच मांडणी सांगितली जाते, त्यामुळे तुम्ही बघू शकता। इथे मी चौरंग घेतला आहे, चौरंगावर लाल वस्त्र अंथरायचं आहे। इथे मी लक्ष्मीनारायणाचा फोटो घेतलेला आहे, त्याच्या बाजूने लक्ष्मींचा फोटो किंवा तुमच्याकडे जर नाणं असेल लक्ष्मीचं ते तुम्ही ते पूजेमध्ये ठेवू शकता। त्यानंतर इथं फुलदेवीचं टाक घेतलेलं आहे, 2 विड्याच्या पानावर फुलदेवीचं टाक ठेवायचं आहे। इथे 2 विड्याची पानं घेतली आहे, याच्यावरती तुम्ही श्रीयंत्र ठेवायचं आहे, आणि इकडे 2 जोड विण्याची पानं आहेत, त्याच्यावर तुम्ही इथे कुबेर यंत्र ठेवायचं आहे। आणि हे दोन्ही जर नसेल तर तुम्ही कोजागिरीला ज्या सुपारींची पूजा केली होती, श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र म्हणून, त्याची तुम्ही इथे सुपारींची इथे प्रतीक म्हणून तुम्ही इथे पूजा करू शकता। आणि या 2 जे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र आहेत त्याच्या समोरच आपल्याला 2 खोबऱ्याच्या वाट्या, त्याच्यामध्ये लाह्या बत्ताशाचा प्रसाद त्यांना ठेवायचा आहे। आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे मधोमध तुमच्याकडे जी काही रोख रक्कम असेल ती रोख रक्कम म्हणजे जे धन आहे, पैसे, त्याची तुम्हाला इथे पूजा करायची आहे, त्याची इथे मांडणी करायची आहे मधोमध। त्यानंतर तिथे समोरच नारळ, जे श्रीफळ आहे त्या श्रीफळाची इथे अक्षता ठेवायची, त्याच्यावरती श्रीफळाची स्थापना करायची। आणि इथे त्यानंतर तुम्हाला इथे आपला जो नवीन फळा आहे केरसुणी, जो आपण दरवर्षी आणतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, की म्हणजे धनतेरसला आणतो आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करतो, ते इथे स्वस्तिक करायचं आहे। तुम्हाला दिसत असेल, मी उचलून दाखवते, इथे स्वस्तिक काढला आहे मी। स्वस्तिक करून त्याच्यावरती ते केरसुणी ठेवलेली आहे, नवीन केरसुणी, आणि त्यावर फूल ठेवलेलं आहे। आणि ते खाली मंगल कलश जो आहे तो इथे स्थापित केलेला आहे। इथे फळं, तुम्हाला नैवेद्यासाठी फळं, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो, फळांचा नैवेद्य दाखवायचा असतो। आणि जे काही आपण फराळ करतो, दिवाळीचा फराळ असेल, चिवडा, चकली, लाडू जे काही असतील, माझ्यापासून सुरुवात थोडी झाली आहे, त्याच्यामुळे इथे मी ठेवलेलं नाही आहे। तर इथे मी फळं ठेवली आहेत तात्पुरती, तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे अजून पण नैवेद्य दाखवू शकता, पण पुरणपोळीचा नैवेद्य इथे दाखवायचा आहे, गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा। त्याचबरोबर इथे अतिशय महत्त्वाचं म्हणजे धणे आणि गूळ याचा पण नैवेद्य इथे ठेवायचा असतो आज।
आणि इथे तुम्ही बघू शकता जे घर तुमच्या स्त्रीधन जे आहे त्या स्त्रीधनाची पण इथे पूजा करायची असते आजच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पण इथे मांडणी करायची आहे। त्यानंतर तुमच्या आपल्या घरामध्ये जी काही सप्त किंवा जे काही धान्य असेल त्या धान्यांची पण इथे पूजा करायची आहे। एकंदरीत तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला सगळ्या प्रकारची पूजा करायची आहे। देवी देवतांची तर करायचीच आहे, त्याचबरोबर आपल्याला घरात जे धन आहे त्या धनाची देखील पूजा करायची आहे। श्रीयंत्र लक्ष्मीकारक जे आपल्या देवघरात ज्या मूर्ती आहेत, यंत्र आहेत त्यांची पण पूजा करायची आहे। लक्ष्मीकारक म्हणून आपल्याला केरसुणीची पण पूजा करायची आहे, स्त्री धनाची पण पूजा करायची आहे आणि सप्तधान्य जे आहेत आपल्या घरात त्यांची देखील आपल्याला इथे पूजा अर्चा करायची आहे। आता सर्वप्रथम तुम्हाला पूजा मांडणी कळाली असेलच कशी करायची आहे। आता आपण सर्वप्रथम काय करायचं आहे ते दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि फूल अर्पण करायचं आहे आणि इथे दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे। तर हे झाल्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची असते। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, आता सर्वप्रथम तुमची ही मांडणी पूर्ण झाली तर तुम्हाला काय करायचं आहे, तर म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला मांडणी केल्यानंतर पूजेसमोर तसेच प्रवेशद्वार आणि तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढायची आहे। तुमचं जे तुळशी वृंदावन जिथे असेल त्या तुळशी वृंदावनाजवळ तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि तिथे तुम्हाला दिवा लावून घ्यायचे आहेत। आपल्याला ही पूजा मांडणी केल्यावरती सगळीकडे म्हणजे घरामध्ये दिवे लावून घ्यायचे आहेत। उंबऱ्यावरती जो प्रवेशद्वार आहे तिथे, नंतर जिथे तुळशी वृंदावन आहे तिथे सगळीकडे दिवे लावून घ्यायचे आहेत। आणि त्याचबरोबर तुम्हाला तुळशीपासून पूजेच्या ठिकाणापर्यंत म्हणजे जिथं तुळशी वृंदावन तुमचं आहे घरातलं तिथून ते तुम्हाला या पूजेपर्यंत तुम्हाला हळद आणि म्हणजे लक्ष्मीची आणि गाईची पावले काढायची आहेत। तुम्ही रांगोळीने किंवा हळद कुंक मिक्स करून त्याची छाप्यांनी सुद्धा तुम्ही ते हळद कुंक म्हणजे लक्ष्मीची जी पावलं आहेत, गाईची पावलं आणि लक्ष्मीची पावलं ती तुम्हाला तुळशी वृंदावनापासून ते या पूजेपर्यंत काढत आणायची आहेत। म्हणजे लक्ष्मी घरामध्ये आपल्या प्रवेश करते असं दाखवायचं आहे आपल्याला। तिथे अशी पद्धतच आहे आणि या पद्धतीनेच पूजा करायची आहे बरं का। त्याच्यामुळे ही पूजा सुरू करायच्या अगोदर तुम्हाला कळालं असेल तुळशी वृंदावनापासून ते आपल्या या पूजेपर्यंत लागोपाठ आपल्याला गाईची पावलं आणि लक्ष्मीची पावलं काढायची आहे। तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा हळद कुंकू मिक्स करून त्याचे छापे सुद्धा टाकू शकता, चालेल। तदनंतर देवघर प्रवेशद्वार तसेच तुळशीजवळ पंत्या प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। म्हणजेच आपण जे दिवे आणलेले आहेत ते दिवे लावून घ्यायचे आहेत आपल्याला सगळीकडे। पूजेला सुरुवात करताना घरात तुपाचा दिवा व धूप लावावा। ही पूजा करताना आपल्याला सर्वप्रथम एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि एक तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे आपल्याला। आणि सर्वत्र घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्ष्मीची पूजा आपण सुरू करायच्या अगोदर घरातील टेप असेल, रेडिओ असेल, गाणे असतील किंवा इतर मुलं वगैरे काही असतील दंगा करत असतील तर त्यांना सगळ्यांना शांत राहण्यास सांगायचं आहे आणि घरातला TV टेप बंद ठेवायचं आहे आपल्याला। आणि आपली ही जी पूजा विधी आहे ती 5:30 पासून सुरुवात करायची आहे आपल्याला। जे काही सेवा आहेत, जे काही संकल्प, जे काही आपल्याला सांगायचं आहे, आचमन करायचं, सगळ्या गोष्टी आपल्याला 5:30च्या नंतर सुरुवात करायची आहे या पूजेला। आणि तुम्हाला 5:30 पर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत सगळी मांडणी करून घ्यायची आहे। तुळशीपाशी रांगोळी, प्रवेशद्वाराजवळ रांगोळी असेल, सगळं करून घ्यायचं आहे, दिवे लावून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर ही पूजा सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला तुळशी पूजा करायचं असतं। म्हणजे तुळशीला वृंदावनात जाऊन तिथे आपल्याला पूजा करायची आहे। ती कशी करायची, प्रथम तुळशीजवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून हळद कुंकू अक्षदा व फुले वाहून तिची पंचोपचार पूजा करावी। पंचोपचार पूजा म्हणजे गंध, अक्षदा, हळद कुंकू, फुले, धूप, दीप व खडी साखरेचा नैवेद्य तुळशीला आपल्याला दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे यानंतर एक वेळा तुम्हाला तुलसी स्तोत्र किंवा तुलसी मंत्र 11 वेळेस किंवा 1 वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे तिथे हात जोडून तुळशी वृंदावनाजवळ। तर तो मंत्र काय आहे ते पण सांगते आणि तुम्हाला इथे स्क्रीनवरती पण दिसून जाईल तो। तुलसी सर्व व्रतांना महापातकनाशिनी, अपवर्ग प्रदे देवी, वैष्णवांना प्रिय सदा, सत्ये सत्यवती चैव त्रेताया मानवी तथा द्वापारे चावर्ती नासी वृंदांत्व तुलसी कली। आणि हे तुलसी स्तोत्र एकदा म्हणायचं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला 11 वेळेस तुलसी मंत्र म्हणायचा आहे। 11 वेळेस तो कोणता, ओम ह्रीम क्लीम एम वृंदावन्ये स्वाहा। परत एकदा सांगते, ओम ह्रीम क्लीम एम वृंदावन्ये स्वाहा असं तुम्हाला 11 वेळेस हात जोडून तुळशीजवळ प्रार्थना करायची आहे। तिथे खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा, धूप, दीप, अगरबत्ती, फूल सगळं अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला जी केरसुणी आलेली आहे आपली नवीन घरामध्ये तिची पंचोपचार, ही केरसुणी सर्वप्रथम आपल्याला प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या साईडला ठेवायची असते आणि डाव्या बाजूला आपल्याला म्हणजे जी जुनी आहे ती ठेवायची असते।
आधी ही तुम्ही तुळशी वृंदावनाजवळ सुद्धा ठेवू शकता. काही काहींचं कसं असतं, प्रवेशद्वाराच्या बाहेर तुळशी वृंदावन असतं, पण आपल्या फ्लॅट सिस्टीममध्ये गॅलरीमध्ये आपल्या तुळशी वृंदावन आपण ठेवतो. त्याच्यामुळे आपलं तुळशी वृंदावन जिथे असेल तिथे तुम्हाला एक केरसुणी ठेवायची आहे आणि तुम्हाला तिथे हळद कुंकूची तिथं केरसुणी ठेवून हिची हळद कुंकू वाहून पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतर ही केरसुणी तुम्हाला पंचोपचार पूजा करूनच इथे पूजेमध्ये स्थानापन्न करायची आहे. तर इथे मी तुम्हाला सांगते की कशी ठेवायची. ही आधी तुळशी वृंदावनाजवळ ठेवायची, पंचोपचार पूजा करून मग घरामध्ये आणायची आणि इथे स्वस्तिक काढून पूजेमध्ये ठेवायची आहे केरसुणी. त्यानंतर तुम्हाला प्रवेशद्वाराजवळ परत जायचं आहे आणि प्रवेशद्वाराची हळद कुंकू पूजा करायची आहे. हळद कुंकू फूल वाहून प्रवेशद्वाराची देखील पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्यानंतर पूजेच्या ठिकाणी यावे. बाहेरून पूजा करून आणलेली केरसुणी ही जी आहे केरसुणी ती त्या जागेवर ठेवायची आहे. त्यानंतर खालीच्या प्रमाणे पूजा, आता मी सांगेल त्याप्रमाणे पूजा करायची आहे. सर्वप्रथम देवघरात श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटोची पूजा करून घ्यायची. आता माझं देवघर इथे समोर वरतीच आहे, तुम्हाला दिसत असेल. इथे स्वामी महाराज इथे आहेत आणि वरती मोठा फोटो पण आहे. तर याची मी आधी पूजा करून घेणार आणि त्यानंतर मग इथे लक्ष्मीपूजनाची पूजेला सुरुवात करणार. तर मी इथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोंची पूजा करून घ्यायची. त्यानंतर स्वामी स्तवन, सगळ्यांना माहिती आहे स्वामी स्तवन कसं म्हणायचं. ते स्वामी स्तवन आपल्याला इथे म्हणायचं आहे एक वेळेस. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी एक माळ करायची आहे. त्यानंतर महिलांनी स्वतःच्या कपाळाला हळद कुंकू तर पुरुषांनी अष्टगंध लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला आचमन करायचं आहे. आचमन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता इथे बघू शकत असाल, इथे मी फुलपात्रात पाणी घेतलं आहे, इथे तांबण घेतलेलं आहे. आता आचमन कसं करायचं. भगवान विष्णूंच्या 24 नावांपैकी प्रथम 3 नावांनी आपल्याला पाणी सरळ हाताने तांबणात सोडायचं आहे. प्रथम 3 नावाने भगवान विष्णूंच्या 24 नावांपैकी प्रथम 3 नावांनी पाणी प्राशन करावे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. अशा प्रकारे आपल्याला हे 3 वेळेस पाणी म्हणून प्यायचं आहे. 3 वेळेस नाव घेऊन परत जे बाकीचे नावं आहेत ते हात जोडून म्हणायचे आहेत. म्हणजे 24 नावं आहेत त्यापैकी 3 नावाने हातावर पाणी घेऊन पाणी प्यायचं आहे आणि त्यानंतर बाकीचे नावं हात जोडून तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणजेच ओम गोविंदाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वामनाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षराय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. अशा प्रकारे बाकीची नावं हात जोडून तुम्हाला म्हणायची आहेत. त्यानंतर तुम्हाला प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम करण्यापूर्वी पुढील विनियोग म्हणायचा आहे. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायद छंद प्राणायामे विनियोग. नंतर खालील तुम्हाला प्राणायाम कसा करायचा तो सगळ्यांना माहितीच असेल, त्याप्रमाणे प्राणायाम करायचा आहे. नंतर परत तुम्हाला संकल्प आता इथे करायचा आहे. पूजेचा संकल्प तो कसा करायचा तो सांगते तुम्हाला. हातात पाणी घ्यायचं आणि संकल्प करायचा आहे. तर संकल्पात म्हणायचं आहे की मी अमुक गोत्रात तुमचं जे नाव असेल तुमचं जे गोत्र असेल त्या गोत्राचं नाव घ्यायचं. मी अमुक गोत्रात उत्पन्न, आता अमुक म्हणजे तुमचं जे नाव आहे ते नाव घ्यायचं आहे. म्हणजेच आता मी समजा माझं जे आहे ते सांगते तुम्हाला. मी कश्यप गोत्रात उत्पन्न शीतल नावाची परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा किंवा महाराजांची सेवेकरी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी, तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी, तसेच घरातील क्लेश व कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथाज्ञानेनं दीपावली निमित्त श्री लक्ष्मी पूजन करीत आहे असा म्हणून संकल्प सोडून द्यायचा आहे तुम्हाला ताम्हणामध्ये. मला कळालं असेल, जिथे मी माझं गोत्राचं नाव घेते तिथे तुम्ही तुमच्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे आणि तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं. जिथे मी माझं घेते तिथे तुमचं नाव घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा संकल्प करायचा कसा कळाला असेल तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला श्री गणेश ध्यान मंत्र म्हणायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा.
त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने देव्हाऱ्यातील श्री गणेश मूर्तीवर अथर्व शीर्षाचा म्हणून अभिषेक करायचा आहे। गणपतीची जी मूर्ती आहे ती तुम्हाला घ्यायची आहे। आता मी इथे गणपतीची मूर्ती घेतलेली आहे, तर गणपतीच्या मूर्तीवरती आपला अथर्व शीर्षमचा इथे अभिषेक करायचा आहे। तुम्ही अथर्व शीर्षम म्हणू शकता। जेव्हा अथर्व शीर्षम नसेल येत तुम्हाला म्हणतात संस्कृतमध्ये आहे तर तुम्ही सरळ ओम गणेशाय नमः, ओम गणपते नमः असे मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता। तुम्हाला सरळ जे अथर्व शीर्षमचा आहे तुम्हाला पाठ, तर तुम्ही अथर्व शीर्षमचा इथे म्हणून इथे गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे। आता मी तुम्हाला अभिषेक दाखवत नाही कारण की तो खूप मोठा व्हिडिओ होईल अथर्व शीर्षमचा करून, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे अभिषेक करायचा आहे। इथे गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर ते त्यांना पुसून स्वच्छ करून त्यांना स्थानापन्न करायचं आहे। तुम्ही पूजेमध्ये सुद्धा त्यांना स्थानापन्न करू शकता किंवा तुम्ही इथे तुम्ही पूजेमध्ये स्थानापन्न करू शकता, नाहीतर मग तुम्ही देव्हारा जर तिथे जवळ असेल, देव्हाऱ्यासमोर तुम्ही पूजा मांडणी करताय तर तुम्ही देव्हाऱ्यात सुद्धा तिथे स्थानापन्न त्यांना करू शकता। कारण ही सगळी पूजा आपली एकत्रच आहे। देव्हाऱ्यासमोर जे आपण पूजा करतोय, आरती आपण सगळ्यांचीच करणार आहोत, त्याच्यामुळे अशी मांडणी असं आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाचा अथर्व शीर्ष म्हणून एक वेळेस, आणि त्यांना स्थानापन्न करायचा, हळद कुंकू फूल अक्षदा व्हायचे आहेत, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे। त्यानंतर आपल्याला कुलदेवीचा जो टाक आहे, तुमच्याकडे कुलदेवीचा जर टाक असेल त्याच्यावरती तुम्हाला श्री सुक्त म्हणून एक वेळेस तुम्हाला अभिषेक करायचा आहे देवीच्या टाकावरती। आणि जर टाक नसेल, मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करायचा, आणि जर मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटोवर थोडंसं फूल घ्यायचं, थोडंसं याच्यावरती बुडवायचं आणि थोडंफार शिंपडायचं आणि श्री सुक्तांचं पठण करायचं आणि पुसून घ्यायचं, अत्तर लावायचं आणि जागेवरती स्थानापन्न करायचं। जिथे आपण कुलदेवीचा टाक तुम्हाला दिसत असेल, इथे मी स्थानापन्न केलेला आहे, तो तुम्हाला अभिषेक करून एक वेळ श्री सुक्तांचं पठण करून अभिषेक करायचा आणि मग तिथे तो टाक तिथे स्थानापन्न करायचा आहे आपल्याला। तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे, मग कुलदेवीच्या टाकाचा अभिषेक करायचा आहे, त्यांना स्थानापन्न करायचं आहे, हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत। त्यानंतर लक्ष्मी ध्यान मंत्र म्हणायचा आहे। श्री लक्ष्मी ध्यान मंत्र कोणता आहे तर ओम कांत्या कांचन सन्निभा हिमगिरी प्रखेश्चु बिर्गजे हस्तोक्षिप्त हिरण्यमय अमृत घट्टे रासीच मान श्रियम बिभ्रान्न वरमंज युग्म भय हस्ते किरीटोज्ज्वला क्षोमबद्ध नितिंब बिंब ललिता वंदेर विंद्र स्थिताम असा हा लक्ष्मी मंत्र आहे, ध्यान मंत्र आहे। तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल किंवा स्क्रीनवर जर देता तर स्क्रीनवरती पण तो तुम्हाला मंत्र देऊन देईल। जिथे जिथे मंत्र स्तोत्र आले तिथे तिथे मी ते सांगेल की कोणते मंत्र आहेत आणि कधी म्हणायचे आहेत ते। त्यानंतर तुम्हाला पूजा मांडणीतील सर्व देवतांचे गंध अक्षदा हळद कुंकू फुले व तुळशीपुत्र वाहून पूजन करायचे आहे। आपल्याला सर्वप्रथम इथे कलशाला म्हणजे सगळ्या देवतांना इथे हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, हळद कुंकू लावून घ्यायचं आहे देवी देवतांना। लक्ष्मी मातेला पण इथे हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्याला। इथे जे धन श्रीयंत्र कुबेरयंत्र ठेवलं तर सगळ्यांवरती हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहे। श्रीफळ असेल, श्रीफळाला सुद्धा हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत, कारण तिथे कुलदेवीचं टाक आणि कुलदेवीच्या टाकामध्ये हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहे। आणि आपली जी लक्ष्मीचं स्थान आहे तिथे म्हणजे केरसुणी, तिथला सुद्धा हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहे। इथे आपण बघू शकतो, इथे आपण मंगल कलश स्थापित केला आहे, तर मंगल कलश देखील आपल्या इथे हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत आणि फूल अर्पण करायचं आहे। इथे आता जे धन आहे त्या धनाची देखील आपल्याला पूजा करायची, तिथे हळद कुंकू लावून घ्यायचं, फूल अर्पण करायचं। त्यानंतर इथे जे आपले धान्य आहेत घरातील जे धान्य, त्या धान्याची देखील आपल्याला हळद कुंकू पूजा करून घ्यायची आहे, पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे। अशा प्रकारे सगळ्या देवी देवतांना हळद कुंकू अर्पण केल्यानंतर आपल्याला लक्ष्मी प्रार्थना म्हणजे जो नैवेद्य तुम्हाला परत सांगते, नैवेद्य धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि इथे फराळाचे पदार्थ तुम्हाला ठेवायचे आहेत नैवेद्याला। पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची प्रार्थना म्हणायची आहे। त्रैलोक्य पूजिते देवी कमले विष्णू वल्लभे यथा त्वमचला कृष्णे तथा भव मयी स्थिरा कमला चंचला लक्ष्मीश्चला भूती हरप्रिया पद्मा पद्मालया सम्यगुच्चे श्री पद्मधारिणी धनदाये नमस्तुभ्य निधी
पद्मदीपायच भुवंतु व प्रसादान्मे धनधान्यादी संपदा, अशी ही लक्ष्मी प्रार्थना म्हणायची आहे हात जोडून. त्यानंतर तुम्हाला एक वेळेस तंत्रोक्त, आता मी तुम्हाला सगळ्या सेवा सांगणार आहेत, कशा करायच्या आहेत त्या सगळ्या सेवा सांगणार आहेत. आणि त्या सगळ्या सेवा आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेल्या आहेत. कारण की कुठलीही, तुम्हाला सांगितले की कुठलीही देवता ही प्रत्येक देवता ही मंत्राधीन असते. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण फक्त पूजा मांडतो आणि नैवेद्य दाखवतो, आरती करतो आणि झालं लक्ष्मीपूजन असं म्हणतो, त्यावेळेस ती पूजा सफल होत नाही. तर प्रत्येक देवता ही मंत्राधीन असते. तिला मंत्रोच्चार, पूजा जे काही असतं, जप तप केल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे इथे आपल्याला एकदा एक वेळेस तंत्रोक्त देवी सूक्त वाचायचं आहे, जे तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या पोथीमध्ये देखील आहे. हे बघू शकता तुम्ही, इथे आपली जी दुर्गा सप्तशती पोथी आहे त्याच्यामध्ये तंत्रोक्त देवी सुक्तम दिलेलं आहे. याचं तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे. आणि क्षमा प्रार्थना, याच्या मागे जी क्षमा प्रार्थना दिलेली आहे देवीच्या पोथीच्या मागे, दुर्गा सप्तशतीच्या पोथीच्या मागे क्षमा प्रार्थना दिलेली असते. ती क्षमा प्रार्थना तुम्हाला हात जोडून म्हणायची आहे. देव्यापरा क्षमापण स्तोत्र हे म्हणायचं आहे एक वेळेस. त्यानंतर तुम्हाला सेवा केंद्रातील क्रमानुसार सायंकाळची आरती करायची आहे. म्हणजेच गणपतीची आरती घ्यायची, त्यानंतर देवीची आरती घ्यायची आहे, स्वामींची आरती घ्यायची आहे, लक्ष्मीची आरती घ्यायची आहे. आणि ते सगळं केल्यानंतर आपण जे गणपती बाप्पाचा आणि कुलदेवीच्या टाकावर जो अभिषेक केला होता ताम्हणामध्ये, ते तीर्थ आपल्याला कुठे टाकून द्यायचं नाही, ते तसंच ठेवायचं आहे. आणि ही सगळी पूजाविधी झाल्यावरती आरती झाल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते आरती झाल्यानंतर आपल्याला ते जे तीर्थ आहे, म्हणजे जो काही अभिषेकाचं तीर्थ तयार झालेलं आहे, ते तीर्थ सगळ्या घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. ते तीर्थ अतिशय महत्त्वाचं, ते म्हणजे एक तीर्थ, अभिषेकाचं तीर्थ हे काय टॉनिक प्रमाणे काम करतं. ते तुम्ही प्राशन पण करू शकता आणि सगळ्या घरात शिंपडायचं पण तुम्हाला आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर एक लक्ष्मीकारक व्रत, हे सगळं जे आहे एक लक्ष्मीकारक व्रत आहे आपल्यासाठी. आणि हे व्रत आपल्याला अतिशय मनोभावे करायचं आहे. आणि हे लक्ष्मीकारक व्रत असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने खालीलप्रमाणे सेवा करायची आहे. आता सेवा काय काय करायच्या त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. आता ह्या सगळी पूजा मांडणी तुम्हाला कळाली असेल. ही अतिशय दिंडोरी प्रणित आपल्या केंद्राप्रमाणे ही मांडणी आहे. अतिशय सोप्या पद्धतीने ही मांडणी आहे. आणि तुम्हाला आचमन, संकल्प काय करायचा, मंत्र, स्तोत्र कसे करायचे ते सगळं सांगितलं आहे. कळालं पण असेल, नाही कळालं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारा किंवा व्हिडिओ रिपीट मागे जाऊन बघा, तुम्हाला कळून जाईल कसा करायचा, म्हणजे तो आचमन किंवा संकल्प ते कळून जाईल तुम्हाला. अशा प्रकारे तुम्हाला आरती वगैरे केलं, तीर्थ सगळ्या घरात शिंपडलं की तुम्हाला सेवा आता चालू करायच्या. त्या सेवा मी काय आहे ते तुम्हाला सांगते आता. तर तुम्हाला आता पूजा मांडणी कळाली असेल कशी करायची लक्ष्मीपूजनाला. आणि ही सगळी मांडणी आपल्याला 5 वाजेपर्यंत पूर्ण करून घ्यायची आहे. आणि सगळी प्रवेशद्वाराजवळ रांगोळी असेल, सगळ्या तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी असेल, हे सगळे आपल्याला 5:30 पर्यंत दिवे वगैरे प्रज्वलित करणे, सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. केरसुनी तुळशी वृंदावनाजवळच ठेवायची आहे. जसं प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणतात का, कारण की प्रवेशद्वाराच्या बाहेरच आपलं तुळशी वृंदावन असतं गावाकडे. पण आता फ्लॅट सिस्टीममुळे तुळशी वृंदावन हे आपण म्हणजे प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवू शकत नाही. फ्लॅट सिस्टीममध्ये आपण गॅलरीत ठेवतो. तर तुम्ही गॅलरीत तुळशीच्या बाजूलाच केरसुनीची तिथे मांडणी करायची आहे. आणि मग ती पंचोपचार पूजा करून घरात घेऊन यायची आहे. तर या दिवशी आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक देवता ही मंत्राधीन असते. लक्ष्मी माता ही मंत्राधीनच आहे. त्याच्यामुळे तिला फक्त नैवेद्य दाखवूनच खुश करायचं नाही आहे, पूजा मांडणी किंवा फटाके वाजवूनच खुश करायचं नाही आहे. तर आपल्याला मंत्र, स्तोत्र पूर्ण या दिवशी म्हणायचे आहेत, करायचे आहेत. सगळ्यांनी सामूहिक रीतीने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने सेवा करायच्या. त्या सेवा काय करायच्या आहेत तर तुम्हाला सांगते. 1 माळ श्री ऋणनाशक गणेश मंत्र, 1 माळ श्री ऋणनाशक गणेश मंत्र, 1 माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र, 1 माळ श्रीम मंत्र, श्रीम असं आपल्याला 1 माळ करायची आहे. जो लक्ष्मी मातेचा मंत्र आहे, बीज मंत्र आहे. 1 माळ षोडशी मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ श्री विष्णूंचा मंत्र जो आहे. नित्यसेवेच्या पोथीमध्ये सगळे मंत्र हे दिलेले आहेत, पूर्ण मंत्र दिलेले आहेत. तुम्ही फक्त बघा आणि ती पोथी घेऊन यायचा. 1 माळ कुबेर मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 वेळा गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. आणि गीतेची 18 नावे देखील वाचायची आहेत. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, त्याची पोथी वेगळी आहे, प्रत्येकाकडे आता घरामध्ये असेल. तर मला माहिती आहे व्यंकटेश स्तोत्राची पोथी कोणती आहे, ती पठण करायची आहे. छोटं 15 ओवीचं पठण करायचं नाही, मोठं पठण करायचं आहे. 1 वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र पण पठण करायचं आहे. आणि 1 वेळा श्री राम रक्षा म्हणायची आहे. अशा प्रकारे या सगळ्या सेवा करायच्या आहेत. मी या सगळ्या सेवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तुम्हाला किंवा स्क्रीनवरती येऊन जातील.
तर ह्या सेवा करायच्याच आहे आणि ह्या सगळ्या सेवा होतील त्यावेळेसच लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि लक्ष्मी मातेचा अष्टलक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरती राहील। त्याच्यामुळे मंत्राधीन देवतेला मंत्रस्तोत्रानेच प्रसन्न करायचं असतं, नाही की तिला असं पैशाने किंवा इतर थाटमाट करून। त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहेत। केंद्राप्रमाणे सगळ्या सेवा पूजा माने तुम्हाला दाखवली आहे, नक्की या सेवा करा। आणि अजून एक आहे ती सेवा, ती म्हणजे अलक्ष्मी निस्सारण। या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, जो काही आता ही अलक्ष्मी निस्सारण म्हणजे घरातली अलक्ष्मी घराच्या बाहेर काढून टाकायची आहे त्या दिवशी, म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी। ती कशी काढायची, तर या दिवशी घराची सर्व दारं खिडक्या जी आहेत ती रात्री 12 पर्यंत बंद करायची नाही। जी तुम्ही 5 ला ओपन करताल ती रात्री 12 वाजेपर्यंत बंद करायची नाही आहेत। आणि बरोबर रात्री 12 वाजता आपल्याला काय करायचं आहे की जुनी जी केरसुणी आहे तिला आपल्या घराचा जो कोपरा आहे, शेवटचा कोपरा, घरातूनच बरं का, घरातल्या घरात जो शेवटचा कोपरा आहे, शेवटची जी खोली आहे तिथे टेकवून असं पूर्ण तिला असं ओढत ओढत आणायचं आहे। आणि कुठेच नाही, सगळ्या ज्या खोल्या आहेत त्या सगळ्या खोल्यांमध्ये न उचलता पूर्ण घरात ती फिरवायची आहे आणि प्रवेशद्वाराजवळ आणायची आहे। प्रवेशद्वाराजवळ आणल्यावरती तिला म्हणजे तिथे तुम्हाला उंबऱ्यावरती 3 वेळेस ती आपटायची आहे आणि एक तिचा फडा काढून जुन्या केरसुनी तो टाकून द्यायचा आहे आणि म्हणायचं आहे अलक्ष्मी निस्सारण असं म्हणायचं आहे। यामुळे या सेवांमुळे काय होणार आहे, ही पद्धतीने केंद्राप्रमाणे जर पूजा मांडणी केली, मंत्रस्तोत्र वाचले, सेवा केल्या तर काय होणार आहे तुम्हाला सांगते। यानंतर जर घरी कधी म्हणजे घरामध्ये कुठलेच मतभेद होत नाही, कटकट होत नाही, कुठल्या प्रकारची म्हणजे कुठली प्रकारची बाधा घरामध्ये येत नाही, त्याचप्रमाणे म्हणजे तुम्हाला जे आर्थिक प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मार्गी लागतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो आणि वर्षभर कसल्याच कुठल्या गोष्टींची कमी राहत नाही। त्याच्यामुळे नक्कीच अशा प्रकारेच केंद्राप्रमाणे आपली पूजा मांडणी करा लक्ष्मीपूजनाची आणि हे मंत्रस्तोत्र सेवा करा। आणि जी अलक्ष्मी निस्सारण सांगितलं आहे रात्री 12 वाजता कसं करायचं त्याबद्दल पण तुम्हाला कळालं असेल, तर अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे। त्याच्यामुळे श्री माता लक्ष्मींना शांतता ही अधिक प्रिय आहे। त्याच्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी घरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शांतता ठेवायचा प्रयत्न करा। कुठल्याही प्रकारचे कटकटी, किरकिऱ्या, भांडण नाही होणार घरामध्ये, आरडाओरडा होणार नाही। टेप टीव्ही बंद ठेवा आणि फक्त लक्ष्मी मातेला प्रसन्न होईल असं वातावरण ठेवा, शांत वातावरण ठेवा। तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल, काही चूक बुजल्याचं माफी असावी आता सांगते। आणि जर मी पूर्ण प्रयत्न केला आहे केंद्राप्रमाणे दाखवण्याचा, मी दरवर्षी अशीच पूजा मांडणी करत असते माझ्या घरामध्ये केंद्राप्रमाणे। तुम्ही देखील आता या वर्षीपासून अशीच पूजा मांडणी करायला सुरुवात करा। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।